नमस्कार. जर्मन शिकूया मराठी तुमच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण B1 एक्झामिनेशनचे लेझन, ह्योरन आणि श्रायबन भाग पाहिले होते. आज आपण स्प्रेशन पाहणार आहे. चला तर मग करायची सुरुवात. सगळ्यात आधी याचे आपण काय पार्ट्स आहेत ते बघून घेऊ. पार्ट्स अगदी सोपे आहेत, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. सगळ्यात आधी काय आहे, तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला मिळून एक छोटीशी गोष्ट प्लॅन करायची असते. म्हणजे एखादी पार्टी किंवा एखादी ट्रॅव्हल, ते काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघू. त्याला असतात 28 मार्क. ओके. नंतर तुम्हाला एखाद्या छोट्या गोष्टीवर प्रेझेंटेशन द्यायचं असतं. म्हणजे की फॉर एक्झाम्पल की बाबा लहान मुलांना मोबाईल फोन द्यावा की नाही, आणि त्यासाठी असतात 40 मार्क. आणि त्या प्रेझेंटेशनवर एक्झामिनर आणि तुमचा पार्टनर काही प्रश्न विचारणार, त्याला उत्तरं देणं, आणि तुमच्या पार्टनरच्या प्रेझेंटेशनला फीडबॅक देऊन त्याला उत्तरं देणं, ही तिसरी टाईल असते. याला असतात 16 मार्क. आणि या सगळ्यामध्ये तुमचे उच्चार कसे आहेत, तुमची औष्प्राख कशी आहे, त्याला असतात टोटल 16 मार्क. असं करून टोटल 100 मार्क. आणि या 100 मार्कापैकी तुम्हाला हवे असतात कमीत कमी 60% मार्क. सोपं आहे ना? तर आता डिटेलमध्ये जायच्या आधी परत एकदा आपण क्रायटेरिया काय काय आहेत ते बघू. तर जर तुम्ही बघितलं असेल तर सेम श्रायबन सारखेच क्रायटेरिया आहेत. बाकी सगळं सेमच आहे. एरफ्युलुम, कोहेरन्सच्या जागी फक्त कोहेरन्स अथवा इंटरॅक्शन आहे. कारण बघा, एरफ्युलुम म्हणजे काय, तर बाबा तुम्ही सगळं सांगितलेलं केलंय ना, की बाबा सगळे त्यांनी जे रिक्वायरमेंट आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, ते तुम्ही केलेत का, हे एरफ्युलुम आहे. आपण श्रायबन मध्ये बघितलं होतं. नंतर पार्ट 1 मध्ये तुमची इंटरॅक्शन नीट होतीये का तुमच्या पार्टनरशी, आणि पार्ट 2 मध्ये तुमच्या याला फ्लो आहे का. सो इंटरॅक्शन / कोहेरन्स. आणि वर्डशार्ट्स आणि स्ट्रक्चर तर आपण बघितलेलंच. तर बेसिकली या पॉइंटवर तुमचं जज होणार आहे. प्लस आपले 16 मार्क तुमच्या उच्चाराला किंवा औष्प्राकाला आहेतच. ओके. तर आता आपण एक्झाम होते कशी ते बघू. तर आधी काय असतं, ही जनरली पार प्रूफिंग असते. पार प्रूफिंग म्हणजे काय, तुम्ही आणि तुमचा एक पार्टनर हे दोघं मिळून ही एक्झाम देत असतात. जर कदाचित फॉर व्हॉट एव्हर रिझन पार्टनर नसेल तर दोन्हीपैकी एक एक्झामिनर तुमचा पार्टनर म्हणून काम करतो. आणि मग होतं काय, तर तुम्ही दोघं आत जाता आणि तुम्हाला वेगवेगळ्या टेबलवर आधी बसवलं जातं. 15 मिनिटं आधी प्रिपरेशन टाइम असतो. त्यात तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिलेली असते. आणि त्यात तुम्ही म्हणजे पार्ट 1 साठी तुम्ही काय प्लॅन करायचं ते तुम्हाला दिलेलं असतं. आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला 2 थीम दिलेले असतात. त्यातली कुठली घ्यायची ती तुम्हाला ठरवायचं असतं. तुम्ही वेगवेगळे बसलेले असतात, तुम्ही एकमेकाशी बोलू शकत नाही त्यावेळी. आणि नंतर मग तुम्हाला त्याच्यावर विचार करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही नोटीस पॉइंट्स काढू शकता. त्यासाठी काय टिप्स आहेत ते आपण सगळ्यात शेवटी देऊ. पण हे पहिल्यांदा आधी तुमची प्रिपरेशन टाइम असतो 15 मिनिटं. तो झाला की तुम्ही मग आत येता आणि मग तुम्ही एक्झामिनर समोर दोघं बसता. आणि मग एक्झामिनर तुम्हाला विचारतो जस्ट फॉर ब्रेकिंग द आईस की बाबा हॅर्सलिश वेलकॉमेन, माझं नाव काहीतरी आहे, तुमचं नाव काय आहे, कधीपासून जर्मन शिकताय, का शिकताय वगैरे. याला काही मार्क नसतात. इट इज जस्ट वॉर्मअप. पण ऑलवेज इट्स गुड टू हॅव गुड फर्स्ट इम्प्रेशन, राईट. आणि मग नंतर ते म्हणतात की आता आपण पहिली टाईल चालू करूया का. आणि मग म्हणतात की चला तुम्हाला दोघांना मिळून काहीतरी प्लॅन करायचं आहे, तर त्याच्यावर दोघं बोलता का. तर मग आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तसं कधी कधी काय असेल की बाबा तुम्ही काहीतरी एखाद्या कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेतला होता आणि तुम्हाला क्योनला जायला 2 लोकांची तिकीटं मिळालेली आहेत. आणि मग त्यासाठी प्लॅन करा, तुमची ट्रॅव्हल प्लॅन करा. आणि मग ती थीम दिलेली असते आणि त्याच्यावर 4 पॉइंट दिलेले असतात की बाबा कधी जाणार, किंवा कसं जाणार, कुठं राहणार, वगैरे वगैरे, काय घेऊन जाणार बरोबर. मग त्याच्यावर बोलायचं आहे. अगदी सोपं आहे, राईट. म्हणजे किती सिंपल आहे. किंवा तुम्हाला क्योनला जायचं आहे, अरे बाबा कधी जाऊया आपण, आता शनिवारी जाऊया, नाही त्याच्यापेक्षा चांगला शुक्रवारी संध्याकाळीच जाऊया. ओके चालेल. मग नंतर काय की बाबा अरे कसं जाऊया, बसनं जाऊया का ट्रेननं, अरे नाही बसनं खूप लांबचा प्रवास आहे, आपण त्यापेक्षा ट्रेननं जाऊ. चालेल, अरे पण ट्रेन महाग पडते, असं काही तुम्ही बोलू शकता. आणि मग नंतर कुठं राहूया, अरे नाही माझे आजोबा राहतात केरळला, आपण त्यांच्याकडे जाऊन राहूया काय. दुसरा म्हणू शकतो हो चालेल म्हणू शकता, किंवा नाही अरे हॉटेलमध्ये राहिलेलं बरं. असं काही बेसिकली एक साधा डायलॉग तुम्हाला पुढे करायचा आहे. आणि खाली 3 डॉट दिलेले आहेत बघा. त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला हवं असेल ह्या पॉइंट्सवर तर 100% बोलायलाच लागेल जे त्यांनी दिलेत. एअरफिल्मसाठी महत्वाचं आहे. तुम्ही तुमचा एका दुसरा पॉईंट ऍड करू शकता की अरे बाबा आपण तिथं खायला काहीतरी खूप भारी मिळतं ते ट्राय करूया का, किंवा तिथं काहीतरी बघायला आहे ते बघायला जाऊया का. असं काही तुम्ही एका दुसरा पॉईंट स्वतःच्या मनचा त्यात ऍड करू शकता. तर आता हे काइंड ऑफ इन्फॉर्मल आहे, त्यामुळे तुम्हाला जसं म्हटलं तसं की बाबा फारसं काही त्यासाठी तयारी किंवा रेडिओ मेटल वगैरेची काहीच गरज नाहीये.
फक्त काय की बाबा आपण जर शक्य झालं तर काच मध्ये बोला, कारण आपण प्लॅनिंग करतोय. नाही झालं तरी नॉर्मल याच्यात बोललं तरी चालेल की बाबा वी वेअर एस आपण असं करूया का, किंवा क्योंटन वियर वगैरे आपण त्याला हे करू शकतो, किंवा वास माइन्स दू किंवा वास माइनन झी वगैरे त्याला विचारू शकता. त्यानं काहीतरी सांगितलं त्याला या दास आहे ना गुट इडे किंवा इश बिन आइन फर्स्टँडन वगैरे म्हणू शकता. किंवा त्याची नाही आयडिया पटली तर बाबा इश वाईज निस्ट एस वेअर बेसर म्हणून म्हणू शकता की आय डोंट नो, बरं होईल की आपण, अशा अर्थानं तुम्ही अगेन ऍज आय सेड इथे रेडमिटल नाही, तुमचा डायलॉग किती चांगला होतो. महत्वाची गोष्ट काय की दोघं बोलणं अपेक्षित आहे. ही तुमच्या फक्त बोलण्याची परीक्षा नाही, ही तुम्ही डायलॉग कसा करू शकता याची परीक्षा आहे. त्यामुळं की दोघांनी बऱ्यापैकी बोलाल असं बघा. जर समोरचा तुम्हाला अजिबातच बोलू देत नसेल तर त्याला कधी कधी ब्रेक पण करावं लागतं, की म्हणू शकता अरे बाबा मी थोडंसं या विषयावर काहीतरी बोलू का, क्योंटैश दात्सू एटवास जागन, की बाबा मी त्याच्याबद्दल काहीतरी थोडं बोलू का मध्ये त्याला थांबवून, किंवा तो काय बोलत नसेल तर बाबा तुझं याच्यावर मत काय, असं त्याला बोलतं करायचा प्रयत्न करा. समोरच्यानं काय बोलला ऐकू आलं नाही किंवा नीट कळलं नाही तर परत त्याला तुम्ही विचारू शकता की बाबा परत एकदा सांगतोस काय हे कांजदू दास बिटर नॉ खाईन माल जागन, असं विचारू शकता. काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. जेवढा इन्फॉर्मल ठेवता येईल, जेवढा साधा डायलॉग होईल तेवढा सिंपल आहे. साधारण तुम्हाला 5 मिनिटं बोलायचं आहे आणि होता होईल तेवढ्या एका मुद्द्यावर तुम्ही यायला बघा, म्हणजे की एकमत व्हायचा प्रयत्न करायचा आहे. खूप सोपं असतं. जनरली एखादी पार्टी प्लॅन करायची असती, एखादी ट्रॅव्हल प्लॅन करायची असती. दुसरा जो पार्ट आहे तो दुसरा आणि तिसरा खरं तर एकत्रच असतो, म्हणजे दुसरा आणि तिसरी एक्झाम टाईल एकत्रच येते. तर ह्यात काय केलेलं असतं की जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला आधी 2 थीम दिलेले असतात, त्यातली एक तुम्ही निवडायची असते. ओके, पहिली जी टाईल होती दोघांना सेम असते, दुसऱ्यात दोघांना येणारे प्रेझेंटेशनचे टॉपिक वेगळे वेगळे असतात. आणि मग तुम्ही दोन्हीपैकी एक थीम निवडली तर काय असतं, कुठल्याही थीमच्या खाली 5 पॉइंट दिलेले असतात किंवा 5 फोलियन दिलेले असतात. तर ते काय असतात ते तुम्हाला हेल्प करायला असतात, की आपण ट्रायबलमध्ये पण मायनून लिहिलेलंच होतं, इथं पण आपल्याला शेवटी ओपिनियनच द्यायचं आहे. पण इथं तुम्हाला त्याने स्ट्रक्चर करायला तुम्हाला हेल्प करायला स्ट्रक्चर दिलं. ते स्ट्रक्चर जनरली काय असतं बघा की बाबा किंवा थीम काय आहे, त्यानंतर त्याविषयी तुमचा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे, त्यानंतर तुमच्या कंट्रीमध्ये त्याच्याबद्दल काय घडतं आणि त्याचे फायदे तोटे आणि त्याच्यावर तुमचं स्वतःचं मत काय आहे, आणि शेवट आणि थँक्यू. थीम कुठलीही असो पॉइंट्स हेच राहतात. त्यामुळे तुम्ही स्वतःचा एक काइंड ऑफ पॅटर्न तयार करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल की बाबा लहान मुलांना मोबाईल, आता जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं की लहान मुलांना मोबाईल दिला पाहिजे की नाही, तर परत एकदा 5 तेच पॉइंट आहेत तर तुम्ही सुरुवातीला सांगू शकता. म्हणजे मी मराठी करून सांगतो म्हणजे तुम्हाला सोबत किंवा माझं तर असं मत आहे की लहान मुलांना मोबाईल द्यायची काही गरज नाहीये. मग नंतर तुम्ही चालू करू शकता की बाबा माझ्या लहानपणी काय होतं, आमच्या लहानपणी तर काय मोबाईल नव्हता, मी कॉलेजला असताना मोबाईल आला आणि त्यामुळे तो काही वापरायची हेच नव्हती. माझी लहान मुलगी आहे, तिला मी अगदी कधीतरी मोबाईल देतो वगैरे असं तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, पर्सनल एक्सपिरियन्स तुमचाच नाही तर तुमच्या घरातल्यांचा वगैरे पण असू शकतो. आणि नंतर मग तुम्ही सांगू शकता की बाबा म्हणजे माझ्या होम कंट्रीमध्ये म्हणजे भारतात तर आता सध्या जनरली लोक लहान मुलांना मोबाईल देत आहेतच, इस्पेशली आत्ताच्या कंडिशनमध्ये की अभ्यासासाठी पण आणि खेळण्यासाठी पण खूप मोबाईल दिला जातो. आणि मग नंतर सांगू शकता की अरे त्याचे खूप सारे तोटे आहेत बाबा, की बाबा लहान मुलांचे डोळे खराब होऊ शकतात किंवा ती बाकीच्यांशी बोलतच नाहीत आणि खेळतच नाहीत मोठे खेळ, त्यामुळे त्याची जाड वगैरे होऊ शकतात. काही तुमची मतं, शेवटी तुमची मतं अवलंबून आहेत. आणि नंतर म्हणू शकता की बाबा हा एका दुसरा त्याचा फायदा पण आहे की लहान मुलं त्यातनं काहीतरी नवीन शिकू शकतात, पण ते वर्थ आहे का मला माहित नाही. आणि सगळ्यात शेवटी मला असं म्हणायचंय की बाबा लहान मुलांनी मोबाईल फोन वापरू नये, कारण ते त्यांच्या हेल्थसाठी चांगलं नाही. अगेन तुम्ही याच्या उलट पण बोलू शकता. तुम्ही काय साईड घ्याल याच्यावर काही महत्वाचं नाही, की बाबा तुम्ही कुठल्या साईडनं बोलला याच्यावर तुम्हाला कोणी जज करणार नाही. तुम्ही ते प्रेझेंट करू शकला का याला महत्व असतं. मी स्वतःला माझं उदाहरण देतो. मला लकीली B1ला मी ज्यावेळी होतो माझ्या एक्झामला मला अजून आठवतंय की बाबा लहान मुलांनी परकीय भाषा शिकाव्या की नाही, हा मला श्रायबनला पण आलेला आणि स्पेशलला पण आलेला. पण श्रायबनला मला वाटलं की त्याच्या शिकू नयेत म्हणून बोलणं सोपं आहे, म्हणजे लिहिणं सोपं आहे, कारण लिहिताना सोपं झालं म्हणून मी शिकू नयेत म्हणून लिहून आलो. आणि ज्यावेळी बोलायला गेलो त्यावेळी मी लहान मुलांनी शिकणं चांगलं आहे म्हणून बोललो. त्यामुळे इट डझंट मॅटर. कळलं ना, व्हॉट मॅटर्स, किंवा तुम्हाला जे तुमचं काही ओपिनियन आहे ते तुम्ही नीट फ्लो मध्ये बोलू शकलाय की नाही. कळलं. आणि मग अगेन त्यासाठी थोडेसे म्हणजे
हेल्पिंगसाठी तुम्ही काय वापरू शकता की बाबा सिंपल किंवा सुरुवातीला की हॉयटर म्योस्टे शुबरदास थेमा डॉट डॉट स्प्रेशन किंवा तुमच्याकडे ते काही असू शकतं, असं ते सुरू करू शकता. नंतर काही लोक की बाबा सुरुवातीला मी सुएर्स्ट आधी मी हे सांगतो दानाक दान आणि मग झुम श्लूस वगैरे असं सगळं आधी मी काय बोलणार ते सांगतात. ते तुमच्यावर आहे, मी स्वतः ते वापरत नाही. मग तुम्ही डायरेक्ट चालू करू शकता की बाबा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स राईट. मग तुम्ही म्हणू शकता की बाबा इन मायनर किंड हाईट, जर तुमच्या लहानपणीचा असला तर, नाहीतर नॉर्मलच असेल तर त्याची पण काही गरज नाही की बाबा मी स्वतः टेलिफोन वापरत नाही वगैरे. नंतर मग तुम्ही म्हणू शकता की बाबा इन मायनम हायमटलँड करून तुम्ही चालू करू शकता. नंतर इज गिफ्ट फील फोर्टाईला म्हणू शकता, जसं आपण श्रायबनमध्ये बघितलेलं. मग नॅचरली गिफ्ट एस नाकटाईला आऊक, किंवा तुम्ही उलट पण करू शकता. तुम्ही ज्या साईड नाही ते आधी तुम्ही फील म्हणणार, राईट. जर तुम्ही विरुद्ध असाल तर तुम्ही नाकटाईला आधी सांगणार. आणि सगळ्यात शेवटी मग तुम्ही आपल्या जे श्रायबन सारखं येऊ शकता जुजामेन फासन म्योस्टे जागनदास कारण कारण कारण, आणि तुम्ही वाईल म्हणून कारण देऊ शकता, बिकॉज असं काहीतरी कारण देऊन ते एंड करू शकता. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही म्हणू शकता की बाबा तुम्ही ऐकल्याबद्दल थँक्यू. इश बेडांक मिश फ्युर इयर ऑफ मॅक्झाम काईट. अगदी सिंपल आहे, शांतपणे बोलायचं. त्यासाठी पण काही थोड्याशा टिप्स आहेत त्या मी तुम्हाला एंडमध्ये देणार आहे की बाबा काय करायचं आहे. पण ओव्हरऑल पॅटर्न ॲज अ सेड, दोनपैकी एक थीम तुम्हाला सोपी वाटेल ती चूज करायची. त्याच्यावर तुम्ही नोटीस काढलेल्याच असतात आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला बोलत जायचंय आणि फ्लो ठेवायचा. कळलं? तिसरा जो पार्ट आहे दुसऱ्यानंतर चालू. म्हणजे समजा तुम्ही आधी प्रेझेंटेशन दिलं तर तुमचा जो समोरचा आहे त्यानं ते ऐकलेलं असतं, तो म्हणेल की बाबा अरे तू खूप भारी प्रेझेंटेशन दिलंस आणि मला एक क्वेश्चन आहे की बाबा तुझ्या मते किती वेळ मोबाईल फोन बघावा, असं काहीतरी तो विचारेल. मग त्याला तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं की अरे ओके माझ्या मते असं आहे की आपण एवढा वेळ बघूया. आणि त्याच वेळी तुम्हाला एखादा प्रश्न एक्झामिनर सुद्धा विचारू शकतो की तो शांतपणे ऐकून घ्यायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं. दॅट्स इट. सिमिलरली तुमच्या समोरच्याचं जर समोरच्यानं जर जे प्रेझेंटेशन दिलं ते शांतपणे ऐकून घ्यायचं आणि त्याला म्हणायचं की बाबा मला तुझं प्रेझेंटेशन आवडलं, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की दी प्रेझेंटासियन हार्ट मी अ गुड गेफालन, पण मला एक छोटासा प्रश्न आहे, आबारिश हाबन नॉ खायनं फ्राग, आणि मग तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. हे झालं की मग एक्झामिनर तुम्हाला म्हणेल की बाबा थँक्स अ लॉट फॉर कमिंग, तुम्ही चांगली प्रूफिंग दिली आणि बाय म्हणेल. दॅट्स इट, ॲज सिम्पल ॲज दॅट. तर आता आपण येऊया टिप्सकडे. तर सगळ्यात आधी बिफोर गोइंग टू एक्झाम. तर बिफोर गोइंग टू एक्झाम तुम्ही काय करू शकता, नॅचरली जेवढं जेवता येईल तेवढं जास्ती बोलायची प्रॅक्टिस करू शकता. अगेन जेव्हा कधी तुमची एक्झाम असेल, आयडियली तरी तुम्ही रोजच किमान 5 मिनिटं जर तुम्ही बोलायची प्रॅक्टिस केली असेल, की सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही नवीन आहे त्यावेळी तर तुम्ही स्वतः करू शकता की बाबा मला चहा प्यायचा, इश मिस्टर टे ड्रिंकन, हे जर तुम्ही स्वतःशीच बोलू शकत असला, थोडी सवय झाली, नंतर मग तुम्ही एक्झामच्या आधी काही महिने तुम्ही एखादा पार्टनर घेऊन त्याच्याशी बोलायची प्रॅक्टिस करू शकता. जेवढी बोलायची प्रॅक्टिस कराल तेवढं सोपं आहे. जर तुम्ही बघितलं ना, हे काय खूप रॉकेट सायन्स नाहीये. जे सुरुवातीचं प्लॅनिंग आहे ते जर पार्टी प्लॅनिंग करायचंय, काय म्हणजे त्यात काहीच नाहीये. पार्टी प्लॅनिंग किंवा एखादी ट्रॅव्हल प्लॅन करायचंय. आणि दुसरं पण आहे, तो टॉपिक अगदी सोपा म्हणजे डे टू डे लाईफ मधला असतो, त्याबद्दल काय बोलायचं हे तुम्हाला माहित असतं. इनफॅक्ट जर तुम्ही लेझन आणि श्रायबनसाठी वोकॅब्युलरी तयार केली असेल तर ती पण तुमच्याकडे असते ऑलरेडी. तुम्हाला वेगळी वोकॅब्युलरी पण करायची गरज नाही. श्रायबनसाठी ऑलरेडी तुम्ही बऱ्यापैकी रेडिमेटेल पण केलेलं असतं, तुम्ही थोडी नॉमिन फेरबँडोची प्रॅक्टिस पण केलेली असती. इथं तुम्हाला फक्त बोलायची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि शक्य झालं तर मी तुम्हाला खाली पण काही थोड्याशा डिस्क्रिप्शनमध्ये काही थीम्स दिलेले आहेत, स्वतःच्या पण काही थीम्सवर बोलायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही प्रयत्न कराल तेवढं तुमचं ते हळूहळू चांगलं होत जाईल. कळलं? आता एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यावर तर सगळ्यात आधी तो जो पहिला 15 मिनिटाचा वेळ असतो ना, तो खूप महत्वाचा असतो, की जो तयारीसाठी दिलेला असतो. शांतपणे आधी बघून घ्या की बाबा प्लॅनिंग काय, त्याला तर तुम्ही काही करू शकत नाही. दोन्ही मधला कुठला टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला बोलणं सोपं होईल, तो टॉपिक समजून घ्या आणि नंतर त्याच्यावर नोटीस काढा. महत्वाची गोष्ट काय, नोटीस म्हणजे अख्खीची अख्खी वाक्य लिहायची नाहीत, ही वाचायची एक्झाम नाही आहे. इट विल डिडक्ट युअर मार्क्स. त्यामुळे फक्त महत्वाचे मुद्दे जे काय ते तुमच्या जर्मनमध्ये मुद्दे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत, की जे काय तुम्हाला ठेवायचे आहेत ते, किंवा फोर्टाईला नाकटायला गेझोंडाईट निष्टकूट वगैरे असं तुम्ही करू शकता. कळलं? महत्वाचं काय माहितीये का, की बघा शेवटी जे जुजामेन प्लॅनन आहे, म्हणजे एकत्र प्लॅनिंग करायचं, त्यात समोरचा काय बोलेल त्याला तुम्हाला रिॲक्ट करायचंय. त्यामुळे मी स्वतः करायचो की बाबा त्याला 5 ते 6 मिनिटच द्या, आणि जे स्वतःचं बोलायचंय त्याच्या प्लॅनिंगला साधारण 9 ते 10 मिनिटं तुम्ही देऊ शकता. हे माझ्यासाठी आहे, तुम्हाला जसं करायचं ते तुम्ही ठरवू शकता. पण दॅट वॉज माय आहे की बाबा 5 ते 6 मिनिटात आधी पहिल्याच्या नोटीस काढून घ्या आणि नंतर साधारण 9 ते 10 मिनिटात तुम्ही दुसऱ्याच्या नोटीस, तुमचे जे काही पॉईंट आहेत ते काढून घेऊ शकता नोटीसचं, आणि नंतर मग तिथे गेल्यावर तुम्ही ते
बोलू शकता. कळलं? हे झालं पहिल्या टाइममध्ये. नंतर ज्यावेळी तुम्ही बोलत असता, इस्पेशली ज्यावेळी तुम्ही एकत्र बोलत असता, काहीतरी प्लॅन करत असता, त्यावेळी मेक शुअर करा की दोघं पण बोलतायत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुमच्या डायलॉगची परीक्षा असते. नुसतंच मला येतंय म्हणून खूप बोललं इज नॉट गोइंग टू हेल्प यू. दुसरं म्हणजे काय, किंवा समोरचा खूप बोलत असेल तर त्याला पोलाइटली थांबवा. तो अजिबातच बोलत नसेल तर त्याला थोडं बोलतं करायचा प्रयत्न करा. नाही ऐकू आलं तो काय बोलला तर विचारा की बाबा मला काय बाबा तू म्हणलास ते कळलं नाही, परत एकदा सांगशील का. एकदम सिंपल. महत्वाचं काय ठेवायचं की बाबा तुम्हाला साधारण 5 मिनिटापर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल बोलत राहायचं आहे की तो डायलॉग झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सगळे पॉइंट त्यांनी दिलेले चारीच्या चारी कव्हर करा. तुमचे एक्स्ट्रा घातले तर चांगलंच आहे. ओके. नंतर दुसऱ्या ह्याला तुम्हाला साधारण 3 मिनिटं बोलायचं, साधारण 3 मिनिटाच्या आसपास बोलायचं. त्यामुळे शांतपणे बोला. खूप फास्ट बोलला तर ते खूप लवकर होऊन जाईल, चुका पण होतील. बोलता बोलता अचानकच अडखळला चालेल, लगेच पॅनिक होऊ नका, शांत व्हायचं. एखाद दुसरा अडखळला तरी चालतं, नंतर शांतपणे स्वतःला कलेक्ट करून पुढे जात राहा. महत्वाचं सांगतो तुम्हाला की खूप लोक चुका करतात की सोपी वाक्य विदाऊट चुका बोलणं इज लॉट बेटर दॅन खूप कॉम्प्लिकेटेड वाक्य करून खूप साऱ्या चुका करणं. कळलं नाही. स्पेशली व्हाईल एक्सप्रेशन की ज्यावेळी तुम्हाला परत परत तिथे सारखं विचार करायला वेळ नसतो, त्यावेळी जेवढं कीप इट सिम्पल, जेवढं चांगलं तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता आल्याशी कारण आहे. खूप कॉम्प्लेक्स वाक्यरचना करायला जाऊ नका, सिम्पल बोलत जा. परत एकदा श्रायबन सारखंच नवीन काहीतरी तिथे एखादी फुल नवीन वाक्यरचना तयार करायला जाऊ नका, इंग्रजीचं जर्मन ट्रान्सलेशन करायला जाऊ नका. महत्वाचं म्हणजे वाचू नका की बाबा तिकडं नोटीस फक्त जर लागले तर तो पॉइंट बघा. एक्झामिनरकडे तुमच्या पार्टनरकडे बघून बोला. तुम्ही प्रेझेंटेशन देताय हे त्यांना कळलं पाहिजे की बाबा. आणि जेवढं रिलॅक्स होता येईल तेवढं रिलॅक्स राहा. स्माईल केलं तर जास्ती चांगलंच आहे. तिसरी टाईल तर एकदम सोपी आहे की बाबा समोरच्याला होता येईल तेवढा पॉझिटिव्ह फीडबॅक द्या की बाबा अरे चांगलं बोललास, मला फक्त एकच प्रश्न आहे. त्याचं जे काही तुम्ही ऐकून घेतलं त्यावरून एक साधा प्रश्न विचारा. तुम्हाला त्याने प्रश्न विचारला की शांतपणे प्रश्न ऐकून घ्या, त्या प्रश्नाचं उत्तर द्या, एक्झामिनरच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ओव्हरऑल खूप सोपं आहे. तर एकदम शेवटी क्रक्स सांगायचं झाला तर तुमचं जर स्वतःचं जर्मन तुमची चांगली तयारी झाली असेल तर पूर्ण अख्ख्या B1 एक्झाम मध्ये फारसं काही वेगळं करायची गरज नाहीये. इस्पेशली आणि दॅट होल्ड्स अ लॉट ट्रू फॉर एक्सप्रेशन. जर तुम्हाला चांगलं बोलता येत असेल नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये तर फक्त नुसता एकदा पॅटर्न समजला ना तर त्यात काही फारसं अवघड नाहीये. मला आशा आहे की तुम्हाला B1 एक्झामिनेशनचा पॅटर्न समजला असेल. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.